नमस्कार मित्रांनो, माझा बळीराजा या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 20 मे 2020चे महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे कांदा लिलावाचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला, कुठे कमी आहेत, कुठे जास्त आहेत, सर्वच बाजार समितीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व त्यानंतर काही कांदा मार्केट बऱ्याच प्रमाणात अजूनही बंद आहेत, त्या संदर्भात महत्त्वाची अशी बातमी आपण व्हिडिओच्या शेवट पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वप्रथम पाहूयात कांदा बाजारभाव. बाजार समिती कोल्हापूर येथे 10,953 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सर्वसाधारण बाजारभाव 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती सातारा येथे 280 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 750 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे. 203 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 350 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 540 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती साक्री येथे 680 क्विंटल आवक दाखल झाली होती, तर कमीत कमी बाजारभाव 290 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण दर 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 545 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती यावल येथे 659 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 470 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 610 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतरची बाजार समिती सांगली येथे 3,118 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. पुणे मांजरी येथे 26 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे 608 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती येवला येथे 4,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 480 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 652 रुपये क्विंटलपर्यंत होते. येवला अंदरसुल येथे 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 375 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 655 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती नाशिक येथे 3,254 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 350 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण दर 550 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती लासलगाव येथे 11,400 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 771 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे 5,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 215 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 495 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 631 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती सिन्नर येथे 1,950 उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 50 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 650 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 750 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती कळवण येथे 4,400 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 875 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती चांदोड येथे 4,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण दर 600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 712 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती मनमाड येथे 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 651 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती सटाणा येथे 8,390 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 375 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण दर 630 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 735 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती श्रीरामपूर येथे 2,372 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 450 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसवंत येथे 26,820 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 711 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 941 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव सायखेडा येथे 4,453 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 510 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 685 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती नांदगाव येथे 6,415 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 50 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण 450 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 610 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती दिंडोरी येथे 1,902 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सर्वसाधारण बाजारभाव 815 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त 886 रुपये क्विंटलपर्यंत होते. बाजार समिती दिंडोरी वणी येथे 5,509 क्विंटलची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव
350 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 750 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 931 रुपये क्विंटलपर्यंत येते. बाजार समिती वैजापूर येथे 4236 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण दर 425 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर जास्तीत जास्त 575 रुपये क्विंटलपर्यंत येते. बाजार समिती देवळा येते 4150 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 625 रुपये क्विंटलपर्यंत येते, तर जास्तीत जास्त 765 रुपये क्विंटलपर्यंत येते. बाजार समिती उमराणे येते 9500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 575 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 716 रुपये क्विंटलपर्यंत येते. बाजार समिती रामपूर येते 8808 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण दर 600 रुपये क्विंटलपर्यंत येते, तर जास्तीत जास्त 830 रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे की लॉकडाऊनमुळे पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा विकायचा कसा, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा तरुण शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. त्याची तातडीनं दखल घेऊन त्यांनी कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले. पुण्यातील पुणे, चाकण, मंचर, जुन्नर, आळेफाटा, ओतूर, शिरूर येथील कांदा बाजार चालू बंद होत आहेत. नगरमधील घोडेगाव व राहुरी येथील कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. त्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे म्हटले आहे. दाभाडे पाटील यांच्या ट्विटला उत्तर देताना सुळे यांनी म्हटले आहे की नगर जिल्ह्यातील कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी केली आहे. सध्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, नगर, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर हे बाजार सुरू आहेत. उर्वरित राहुरी आणि घोडेगाव येथील बाजार देखील लवकरच सुरू होतील. नगर जिल्ह्यापाठोपाठ पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कांदा बाजार भाव सुरू करावे. तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात तातडीने बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी अभिजित जगताप, श्याम प्रकाश जिगे यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.